सर्वांना नमस्कार. मी एक नवीन कामुक सेक्स स्टोरी घेऊन परत आलो आहे ज्यावर तुम्ही फक्त वाचाल. मी माझ्या शेजारी काकूला कसे चोदले याची ही एक सत्य घटना आहे. मला तिचे वर्णन करू द्या. ती तिशीच्या मध्यात होती आणि तिला सुमारे 3 वर्षांचे मूल होते. ती जवळजवळ 6 महिन्यांपूर्वी आमच्या अपार्टमेंटमध्ये गेली आणि तेव्हापासून माझी नजर तिच्यावर होती. तिचा गोरा रंग, लांब तपकिरी केस, सुंदर चेहरा, छान आणि मोठे डोळे होते. ती खूप उंच होती, सुमारे 5 फूट 7 इंच. आणि मी तिचे बुब्स आणि गांड सांगायला विसरलो. अरे यार, मला थंडी वाजते. तिची टिटी देवासारखी होती आणि तिची गांड बबली होती. आमच्या अपार्टमेंटमधील जवळजवळ प्रत्येक पुरुषाला तिच्यावर वासना होती. जपानी मॉडेल, ती खूप मृदूपण आणि आधुनिकही होती. ती एका खाजगी कंपनीत काम करायची पण बाळंतपणानंतर ती नोकरी सोडली. तिचा नवरा प्रतिष्ठित सरकारी कर्मचारी होता जो दुसऱ्या गावात कामाला होता. त्यामुळे तो आठवड्यातून 2 दिवस घरी असायचा. तिचे नाव मेघा होते. तो काळ होता जेव्हा मी 18 वर्षांचा होतो आणि 12वीत होतो. तो काळ होता जेव्हा मी जवळजवळ सर्व वेळ खडबडीत असायचे. तरी मी कुमारी नव्हतो. तो प्रसंग मी नंतर सांगेन. आता कथेकडे येतो. मी तिच्या सौंदर्याबद्दल अतिशयोक्ती करत आहे असे तुम्हाला वाटत असेल पण हे सर्व खरे आहे. ती प्रत्येक वेळी मला हार्ड ऑन देण्यास व्यवस्थापित करते. मी अगदी आमच्या बाल्कनीतून तिच्याकडे डोकावून पाहिलं आणि मला तिला अंतर्वस्त्रात बघायला मिळालं. मी जवळजवळ महिनाभर तिचा विचार केला. पण ते पुरेसे नव्हते. मी तिच्या जवळ जाऊ लागलो. आणि आमची चांगली मैत्री झाली. माझे आई-वडील ऑफिसमध्ये असताना मी वारंवार तिच्या घरी जात असे आणि मी माझ्या चाव्या घेतल्या नव्हत्या. माझे आई-वडील घरी येईपर्यंत मी तिच्या जागी थांबलो आणि त्या दरम्यान मी तिच्याशी गप्पा मारल्या. एकदा मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिने मला तिच्या मुलाची काळजी घेण्यास सांगितले, जरी तो झोपला होता. मी होकार दिला आणि मी तिच्या घरी एकटाच होतो, खरं तर एक मुलंही होतं. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली. ती गेल्यानंतर मी तिच्या घराभोवती काहीतरी मनोरंजक पाहण्यासाठी हिंडलो. तिच्याकडे अनेक गोष्टी होत्या. मी ड्रॉवरमध्ये शोधले आणि एक कंडोम सापडला. कदाचित तिच्या पतीने ते वापरले असेल. मग मी तिच्या बेडरूममध्ये गेलो. मला काही घाणेरडे कपडे धुण्याचे सामान सापडले. काही लेस ब्रा आणि पॅन्टी आणि एक नाईटी आणि काही इतर कपडे होते. स्वर्गासारखा वास येत होता. मी ते ठेवलं आणि पुढे निघालो. मग मला जे सापडले ते मनोरंजक होते. मला एक डिल्डो आणि व्हायब्रेटर सापडला. नवऱ्याच्या गैरहजेरीत ती स्वतःचं समाधान करायची. आणि त्याच्या जवळ एक फोन होता. ते काहीसे गोळ्यासारखे होते कारण ते मोठे होते. मी ते उघडले आणि गप्पा पाहिल्या. ती तिच्या पतीसोबत सेक्स चॅट करायची. गप्पा वाचून मला खूप खडबडून जाई. मी वर स्क्रोल केल्यावर मला त्याच्या पतीचा डिक पिक्चर सापडला. तो लहान होता. मला वाईट वाटले की अशा सुंदर भारतीय सेक्स पत्नीला इतका लहान डिक असलेला नवरा होता. आणि डिल्डोच्या आकाराच्या तुलनेत तिला त्याहून मोठे काहीतरी हवे होते, म्हणजे एक मोठा कोंबडा. म्हणून मी तिला चोदण्याचा प्लॅन बनवण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी असे घडले. शाळा सुटल्यावर मी लिफ्टकडे येत असताना तिला तिच्या मुलासोबत येताना दिसले. एका हातात तिचं मूल आणि दुसऱ्या हातात सामान होतं. म्हणून मी तिला मदत देऊ केली. ती तिच्या मुलाला खाली ठेवण्यासाठी खाली वाकली. त्याच्या पायावर तो चालेल म्हणून, पण तो तिच्यापासून सहज उतरायला तयार नव्हता. थांब. तिने काय घातले होते हे सांगायला विसरलो. तिने दुपट्ट्यासह डिक्वी कट सलवार घातली होती. म्हणून त्या मुलाने तिच्या सलवारच्या नेकलाईनला पकडले आणि ती वाकल्यावर खाली ओढली. धिक्कार. तिचे फट स्वर्गीय होती. तिचे छान मोदक बुब्स बाहेर पडत होते. तिने जांभळ्या रंगाची ब्रा घातली होती आणि मला तिचे जवळजवळ अर्धे दूध दिसत होते. मला कठीण जात होते. सुदैवाने मी त्या दिवशी चावी घेतली नव्हती. त्यामुळे मला तिच्या घरी जावे लागले, असे मी तिला सांगितले. ती खात्रीने म्हणाली. म्हणून मी तिचा माल उचलला आणि तिने तिच्या मुलाला धरले. जेव्हा आम्ही तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा ती पुन्हा तिच्या मुलाला खाली ठेवण्यासाठी खाली वाकली जेणेकरून ती दरवाजा उघडण्यासाठी चाव्या काढू शकेल. तिच्या पोरीने पुन्हा तिची सलवार धरली आणि ओढली. यावेळी काही बटणे उघडली आणि मला तिची ब्रा दिसली. त्याच अवस्थेत तिने दार उघडले आणि मुलाला आत घेतले. मी आत जाऊन तिचा माल स्वयंपाकघरात जमिनीवर ठेवला. ती आपल्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती. आणि काही गडबड न करता तो काही मिनिटात झोपला.
ती उठल्यावर तिने मला पालटून थांबायला सांगितले. मी जेवणाच्या खोलीत गेलो पण मला दिसले की तिने तिच्या बेडरूमचा दरवाजा नीट लावलेला नाही. म्हणून मी एक डोकावून गेलो. तिने तिचे कपडे पूर्णपणे काढून टाकले होते आणि तिचे स्तन चमकत होते. त्यांना पाहून मी थक्क झालो. ते जवळजवळ मुठभर मोठे, गुलाबी स्तनाग्र, मादक आयरोला आणि परिपूर्ण सममितीचे होते. तिने एका हाताने तिचे एक स्तन कपात केले आणि दुसरा तिच्या पुच्छीकडे गेला. तिने हात आत सोडले आणि आक्रोश सोडला. पूर्णविराम. ती इतकी गरम दिसत होती की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी भावनोत्कटता जवळ आल्यावर मी आक्रोश केला आणि तिने ते ऐकले. ती लगेच खाली वाकून माझ्या जवळ आली आणि माझ्या डिकीच्या शाफ्टचा शेवट पकडला आणि तो खूप घट्ट पकडला. यामुळे माझी उत्तेजितता लगेच थांबली आणि मी कम करू शकलो नाही. मला धक्का बसला कारण मला काय ते समजले नाही. संभोग नुकताच झाला होता. ती काही जादू होती. तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला एक किंचित हसू आले. मेघा, तुम्ही तरुण खूप खडबडीत आहात. तुम्हाला कोणत्या वेळी काय करावं हेच कळत नाही. खूप दिवसांपासून मी तुला माझ्यासाठी राखून ठेवले आहे. माझा अंदाज आहे की आंटी तिचे खरे रंग दाखवण्याची वेळ आली आहे. आंटी तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाहीये. आणि माफ करा. मी तुझ्यावर डोकावून पाहिले. मेघा, अरे, तू खूप भोळी आहेस. तुम्ही जे पाहिले ते तुम्ही पाहिले कारण मी तुम्हाला ते पाहू दिले. मला माहित होतं की तू कधीतरी माझ्यावर डोकावून पाहशील. याशिवाय मी खूप काळ खडबडीत आहे. आपण कशापासून बनलेले आहात ते पाहूया. असे म्हणत ती उभी राहिली आणि माझ्या ओठांचे चुंबन घेतले. मेघा, अगं बाळा, मी इतके दिवस तुझी वाट पाहत आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आंटी तुमच्याशी उत्तम वागेल. थँक्स आंटी. तुम्ही माझ्यासाठी तुम्हाला चोदणे सोपे केले आहे. मेघा, एवढ्या लवकर नको. खडबडीत पोरी. तिने माझा गणवेश बांधला आणि मला आत खेचले. मी 7व्या स्वर्गात होतो कारण मी आमच्या अपार्टमेंटमधील सर्वात सेक्सी बाळाला चोदणार होतो. तिने मला बेडवर ढकलले. दुसरी खोली अर्थातच मुलेकात झोपले होते. मग ती माझ्यावर बसली आणि माझ्या शर्टचे बटन काढू लागली. मी तिचे दूध पकडण्याचा प्रयत्न केला पण तिने माझा हात मारला आणि मला थांबायला सांगितले. ती पूर्ण नियंत्रणात होती. मग ती हळूच छेडछाडीच्या मार्गाने खाली उतरली आणि माझी पॅन्ट उघडली आणि बॉक्सर देखील काढून टाकले. मी अलीकडे माझे जघन केस मुंडले नव्हते. तिने त्याकडे पाहिले आणि म्हणाली, मला जघन केस असलेली मुले आवडतात. आणि माझ्याकडे डोळे मिचकावले. माझा 8 इंच लंड पुन्हा वर आला होता आणि धडधडत होता. तिने मला तिची वाट बघायला सांगितले आणि रूम निघून गेली. तिच्यासोबत एक बॅग विकत घेतली. तिला काय हवे आहे हे खूप अनाकलनीय होते. तिने दोरी काढली आणि माझे हात बेडच्या कडांना बांधले. या गोष्टीने मला धक्काच बसला. मी कुमारी नसलो तरी मला असे काही अनुभवले नव्हते. तिने आणखी एक वस्तू बाहेर काढली जी लुबसारखी दिसत होती. तिने एक कोंबडा पण आणला होता. तुला या सगळ्या गोष्टी कुठे मिळतात? मेघा, अर्थातच इंटरनेटवरून. माझे पती पलंगावर इतके चांगले नाहीत म्हणून मी स्वतःला कम बनवण्यासाठी याचा वापर करते. पण तू मला निराश करणार नाहीस. आपण आहात. मी नाही. मेघा, अशी आशा करूया. ती पुन्हा माझ्यावर आली, गाठी तपासल्या आणि माझे चुंबन घेऊ लागली. तिने माझे ओठ, माझा चेहरा, माझ्या बगला, माझी छाती, माझे पोट आणि माझे पाय यांचे चुंबन घेतले पण माझ्या लंडला स्पर्शही केला नाही. तू तिथे चुंबन घेणार नाहीस का? मेघा, नाही. तू माझ्यासाठी भीक मागत नाही तोपर्यंत नाही. म्हणून मी तिला माझ्या डिकचे चुंबन घेण्याची विनंती केली. तिने किंचित चुंबन केले आणि चाटले देखील. तिने बॉल्स चाटले आणि फक्त तिची जीभ माझ्या डिकच्या डोक्याभोवती गुंडाळली. तेव्हा मी ते तिच्या तोंडात टाकले. ती मागे सरकली आणि म्हणाली, तुला याची शिक्षा मिळेल. आणि असे म्हणत तिने माझे निपल्स दाबले. मला खूप दुखापत झाली पण कामुक होते. मग ती तिच्या अंगाशी खेळून मला चिडवत राहिली. माझा लंड आधीच दुखत होता. मेघा, तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी पुरेसा झोपले. आता खऱ्या शोची वेळ आली आहे. तिने माझ्या पायात खाली वाकून ल्यूब घेतला. तिने हातावर थोडे ओतले आणि स्वतःला मालिश केली. तिच्या स्तनाग्रांना उत्तेजित करताच तिचे स्तन माझ्या डोळ्यासमोर उसळत होते. मग तिने तिचे शरीर माझ्यावर सरकवले त्यामुळे लोशन पण माझ्यावर आहे. त्याचा वास कामुक होता.
मग तिने ते माझ्या डिकवर भरपूर प्रमाणात ओतले आणि मला हाताने काम दिले. मी योग्य तेव्हा कमू शकते म्हणून महान होते. पण मी तिला निराश करू शकलो नाही. म्हणून मी माझा आग्रह धरला आणि नियंत्रित केला. मेघा, कोणीतरी खूप प्रयत्न करतंय थोडं थोपवायचा. चला ते आणखी कठीण करूया. असे म्हणत तिने माझ्या पायात खाली वाकून माझ्या बॉल्सना मसाज केले आणि मग अचानक माझा पूर्ण डीक तिच्या तोंडात घेतला. मला धक्का बसला. ती एक अविश्वसनीय परिस्थिती होती. तिने डोके वर केले तेव्हा माझे लिंग तिच्या लाळेने ल्युबने झाकले होते. तिने डीप तोंडात घेतल्याने ती वर खाली झाली. मी भावनोत्कटतेच्या इतक्या जवळ होतो की मी कमीन होते. म्हणून ती थांबली आणि मागच्या वेळेप्रमाणे शाफ्टचा शेवट धरला आणि मी कम करू शकलो नाही. पण खूप होते. तिने ते चाटले आणि सांगितले की ते स्वादिष्ट आहे. मग ती माझ्यावर बसली आणि पुन्हा किस केली. तिने पुन्हा आणखी काही लूप घातला आणि यावेळी माझा लंड वर करून हळूवारपणे तिच्या कुच्चीत घुसवला. तिचे जघन केस सुंदर दिसत होते आणि तिने तिची मांजर उघडली तेव्हा मला ते बाहेरून पांढरे आणि आतून गुलाबी दिसत होते. ते घट्ट होते. मी आत टाकताच ती आक्रोश करत मागे सरकली. मेघा, माझ्या आत एवढा मोठा नाही. माझ्या पतीचे वय फक्त 4 इंच आहे आणि त्यांना. ती वर आणि खाली हलवली आणि तिची मांजर माझ्या डिकभोवती घट्ट गुंडाळली. तिचे रस वाहत होते आणि माझ्या ओटीपोटावर होते. प्रत्येक हालचाली बरोबर तिच्या पुच्छीचा आवाज येत होता. ते उबदार, घट्ट, खोल आणि गुलाबी होते. अजून काय हवं असेल, मी पण ते अधिक तीव्र करण्यासाठी हालचाल करू लागलो. ती तिच्या मुख मसाज करत होती. तिची हालचाल घट्ट झाली आणि कातडी फडफडण्याच्या आवाजाने खोली भरून गेली. मेघा, अरे हो बाळा, मला कम कर. मी जवळ आहे. तुझा डीक माझ्या पुच्छीत खूप खोल आहे. मला ते माझ्या पोटाला स्पर्शून जाणवते. अरे हे आश्चर्यकारक आहे. आहा, आहा, आहा. मेघा, अरे, अरे रे, अरे रे, अरे रे, हम्म, आहा, आहा, आहा. उद्गारवाचक चिन्ह. मला अजून जोरात चोदो. मला कम करा. मी माझ्या हालचाली वाढवल्या आणि तिनेही अक्षरशः उड्या मारायला सुरुवात केली. फट, 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 फट. या आवाजाने खोली भरून गेली. मेघा, आहाहाहा. मी कमेंद आहे. मी येते आहे. अरे बापरे. हो बाळा, चालत राहा. आहाहाहा. ती आक्रोश करत असताना मला तिची थरथर जाणवली आणि तिची मांज माझ्या डिकभोवती शून्यासारखी आकुंचन पावली. तिने स्वतःला माझ्या डिकवरून उचलले आणि इतके जोरात ते माझ्या संपूर्ण शरीरावर, माझ्या चेहऱ्यावर आणि बेडवर पडले. तिचे मांजर माझ्याकडे तोंड करून ती माझ्या पायांवर सपाट होती. कुबड्यांमुळे गाठी सैल झाल्या होत्या. मी ते उघडण्यासाठी माझे हात ओढले. मग मोकळ्या हाताने मी दुसरी गाठ उघडली. ती अजूनही जोरात श्वास घेत होती. मला वाटते की तिला अजूनही भावनोत्कटता येत होती. पण माझे अजून काम झाले नव्हते. मला तिचा बदला घ्यायचा होता. म्हणून मी तिची गांड माझ्या जवळ ओढली आणि तिची पुच्छे पुन्हा चाटू लागलो. मेघा, अरे थांब. मी आत्ताच आलो. मी पुन्हा आलो तर मी यापुढे हलू शकणार नाही. मी आता तुला चोखून घेईन. पण आता मी नियंत्रणात आहे. म्हणून मी तिला उचलले आणि तिचे हात पाय पण बांधले. मी तिचे पुच्छे चाटू आणि बोट करू लागलो. ती जोरात ओरडत होती आणि पुन्हा आली. मी तिचे सर्व कम पिरले. मग मी तिच्या मांजर दरम्यान लँड ठेवला आणि सर्व मार्ग त्यावर विश्वास ठेवला. मला तिच्या मांजरीच्या भिंती आकुंचन पावत असल्याचे जाणवले. आत्तापर्यंत मी तिचे बुब्ज चोखले नव्हते. माझा लंड अजूनही तिच्या आत आहे. मी तिचे बुब्ज चोखू लागलो. मुठभर त्या होत्या ज्या एकाच वेळी मऊ आणि टणक होत्या. तिचे स्तनाग खूप कठीण होते. आधीच्या कामोत्तेजनामुळे ती अजूनही चमकत होती. तिचे स्तन चवदार होते. मी तिला वरपासून खालपर्यंत चुंबन केले आणि तिची गांड चाटली. तिला ते आवडले होते कारण मला तिच्या शरीरात तणाव जाणवत होता. ती आता स्वतःला मागे ठेवण्यासाठी धडपडत होती. मेघा, छेडछाड थांबवा आणि मला आधीच चोद. तुला माझ्याकडे भीक मागावी लागेल. मेघा, प्लीज मला चोद. मी कडक कडक आहे. कृपया. मला मास्टर म्हणा. मेघा, गुरुजी, प्लीज मला चोदा. अरे हो. मी माझा डीक तिच्या प्रवेशद्वारावर घासला. ती कुरतडत होती. मग मी माझ्या लंडावर थुंकले आणि ते आत घातले. मेघा, आहाहा. मला चोखू. गुरु. मी खोल जोराने सुरुवात केली. पण मला तिला अधिक अनुभवायचे होते. म्हणून मी तिचे पाय उघडले. तिने लगेच तिचे पाय माझ्या भोवती गुंडाळले. मी तिची गांड वर केली आणि तिला जोरात ठोकू लागलो.
भरलेली खोली तिच्या आक्रोशांनी भरलेली होती. मी इतक्या खोलवर ढकलले की ती पुन्हा एका मिनिटात आली. यावेळी मला जाणवले की ती थकली आहे. पण मी अजून कमल नव्हतो. मी तिच्यासोबत अनेक योजना आखल्या होत्या. मग मी तिचे हात उघडले. ती पूर्ण समाधानाने आणि दमून बेडवर पडली. मी तिच्या ओठांवर चुंबन घेतले आणि तिच्या मानेचे चुंबन घेतले. तिने आणखी काही चुंबन घेऊन प्रतिसाद दिला. मग मी तिला पोटावर झोपवले. मेघा, आज इतकंच राहू दे. मला थोडी ऊर्जा मिळाल्यावर मी तुला चोखून घेईन. तू तुझ्या धन्याची आज्ञा मोडणार आहेस. तू मला मास्टर म्हटले नाहीस. त्यामुळे तू शिक्षेस पात्र आहेस. असे म्हणत मी तिला जोरात मारले. ती वेदनेने ओरडली. तिचे गोरे नितंब लाल झाले होते. मग मी दुसऱ्या नितंबावर फटके मारले. ती पुन्हा वेदनेने ओरडली. दुसरे नितंबही लाल झाले. तिने उठण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी तिचे हात पाठीमागे आणून बांधले. ती आता कुठेच जात नव्हती. मी तिचे पाय पसरले आणि तिच्या कुशीत माझे मधले बोट घातले. मेघा, आहाहा, गाढव नाही. मी गाढवमध्ये एक कुमारी आहे. तर ते चांगले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रथम वेळ आहे. असे म्हणत मी तिच्या गांडीवर बोट केले. तिला वेदना होत होत्या. तिने हात मुठीत खूप घट्ट पकडले होते. तिने तिची गांड स्वच्छ ठेवली होती. घाण होण्याचे चिन्ह नव्हते. मी माझे बोट बाहेर काढून तिच्या तोंडात घातले. आता आपल्या स्वतःचा स्वाद घ्या. असे म्हणत मी स्वतःला तिच्या मागे व्यवस्थित बसवले. मी तिची गांड वर केली. तिचं डोकं आता पलंगावर होतं आणि ती पाठीला हात बांधून गुडघे टेकत होती. मी माझा डीक तिच्या पुच्छेसमोर ठेवला आणि तिला त्या स्थितीत पुन्हा चोदले. ती रडत होती पण तिला तेज होत नव्हती. मी तिचे डोके वर केले. एक हात तिच्या पुच्छेसमोर ठेवून तिच्या क्लिटला तेज केले आणि दुसऱ्या हाताने तिचे बुब्स पकडले. मग मी तिला पुन्हा चोदले. तिला पोझिशन आवडली आणि मला तिची पुच्छ आकुंचन पावत आहे असे वाटले. मला माहित आहे की मी यापुढे धरू शकत नाही, म्हणून जेव्हा मी करेन तेव्हा हा मुद्दा होता. त्यामुळे तिलाही आनंद घेता यावा म्हणून मी तिला सोडावे असे मला वाटले. म्हणून मी दोर सोडला. तिने लगेच माझी मान मागून धरली आणि मला चुंबन घेण्यासाठी आणखी जवळ ओढले. मी माझा डीक तिच्या पुच्छेत टाकत होतो आणि ती तिच्या कळस जवळ आली होती. मी पण जवळ होतो, पण माझ्या लक्षात येण्याआधीच ती आली आणि ती थरथर कापली. तिला पडण्यापासून रोखण्यासाठी मला तिला पकडावे लागले. मी तिला बेडवर ठेवले आणि तिच्या दूधमध्ये माझा डीक ठेवले. मी तिला चोदले. हे आश्चर्यकारक होते. मग तिने डीक तोंडात घेतला. तिने डीक गोबल केला आणि तिचे डोके हलवत राहिली. आणि तिच्या तोंडात एक प्रचंड लोड शॉट आणि तिच्या दूध करण्यासाठी तिच्या तोंडातून बाहेर वाहते. तिने बाकीचे पिरले आणि मग स्वतःला स्वच्छ चाटले. मेघा म्हणाली की माझा चव चांगला आणि तिच्या नवऱ्यापेक्षा खूप चांगला आहे. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.